brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीने 4 उमेदवारांची यादी ही जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये पूर्वी खासदार असलेल्या 2 नावांना भारतीय जनता पार्टीने डच्चू दिला आहे, तर एका खासदाराला पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। भाजप 5 उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती, पण भारतीय जनता पार्टीने सेफ खेळी करत 4 नावांच्या उमेदवारांची यादी आता जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये 2 नावं चर्चित आहेत, तर 2 नावं अनपेक्षितरित्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे। त्यामध्ये पहिलं नाव अर्थातच रामदास आठवले यांचं आहे। रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून ते राज्यसभेवरती खासदार आहेत आणि केंद्रात मंत्रीसुद्धा आहेत। भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवरती संधी दिलेली आहे। दुसरं नाव विनोद तावडे यांचं आहे। विनोद तावडे हे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक पातळीवरती एक मोठं नाव आहे। त्यांना बिहार किंवा अन्य राज्यांची जबाबदारी सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेली होती आणि महाराष्ट्र भाजपमध्ये सुद्धा विनोद तावडे यांचं मोठं नाव आहे। विनोद तावडे यांना यावेळी भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेवरती पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिसरं आहेत माया इवनाते आणि चौथं रामराव वडकुते। या 2 नव्या चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे। आता हे 2 नवीन चेहरे कोण आहेत, तर रामराव वडकुते हे हिंगोलीचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत। हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि पाहतात सुद्धा विधान परिषदेचे ते माजी आमदार आहेत। भारतीय जनता पार्टीचं मराठवाड्यातलं एक मोठं नाव आहे, संघटनेमध्ये त्यांची ताकद आहे असं मानलं जातं आणि त्यासोबतच संघटनेमध्ये कार्यकर्त्यांना सोबत घेणं, त्यांना एक प्रकारे निवडणुकीच्या कामाला लावणं किंवा एक प्रकारे संघाशी सुद्धा त्यांचा संबंध आहे अशी साधारण आपल्याला माहिती मिळते आहे। पण आता आपण जर साधारण बघितलं तर याच्यामध्ये माया इवनाते यांच्यासुद्धा नावाचा समावेश आहे। आता माया इवनाते यासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या आहेत आणि त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीने संधी दिली आहे। माया इवनाते या काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री यांना भेटलेल्या होत्या आणि त्यांना संधी मिळेल का याबद्दलची सुद्धा चर्चा होती, पण आता ज्या वेळेला यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये हे बघा, आता माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर राहिलेल्या आहे आणि 15 डिसेंबर 2007 ते 23 डिसेंबर 2009 पर्यंत त्यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये महापौरपद भूषवलेलं आहे। अनेक वर्षांपासून त्या नागपूर भाजपमध्ये सक्रिय आहेत। शहर प्रदेश भाजपमध्ये त्यांनी विविध पदावरती काम केलेलं आहे, तसा त्यांना अनुभव आहे। त्या आदिवासी समाजातून येतात। त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग म्हणजे NCST च्या त्या सदस्यसुद्धा राहिलेले आहेत आणि 2026 मधून नागपूर महानगरपालिकामध्ये प्रभाग 12 मधून त्या भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या होत्या। यापूर्वी सुद्धा त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या अनेक वर्ष नगरसेवक राहिलेल्या आहेत। म्हणजे काही दिवसांपूर्वी जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा त्या निवडून आलेल्या आहेत। आता त्यांना थेट राज्यसभेवरती संधी देण्यात आलेली आहे। आता मी तुम्हाला 4ही नावांचा थोडक्यात परिचय करून दिला। अर्थात रामदास आठवले किंवा विनोद तावडेंबद्दल फारसा परिचय करून देण्याची गरज नाही, ते महाराष्ट्रामध्ये नोन असे प्रकारचे नेते आहेत। पण माया इवनाते आणि रामराव वडकुते या 2 नावांबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती दिली। आता हे झालं भारतीय जनता पार्टीचं। महाविकास आघाडीचं काय होणार, कारण महाविकास आघाडीमध्ये 1 जागा सहज निवडून येऊ शकते जर तिन्ही पक्षांनी एकत्रित मतदान केलं तर त्यासाठीच्या सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहे, कारण तिन्ही पक्षांनी आता त्या एका जागेवरती दावा ठोकायला सुरुवात केलेली आहे। उद्धव ठाकरे सुद्धा त्या जागेसाठी आग्रही आहेत। जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे काल मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटले आणि कदाचित शरद पवार यांच्या नावासाठी ते सहमती तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। काँग्रेसने सुद्धा या जागेवरती दावा ठोकलेला आहे, त्यामुळे त्यांचा उमेदवार अजूनही फायनल झालेला नाही आहे, जोपर्यंत भाजपची यादी आता समोर आलेली आहे। दुसरीकडे एक जागा ही राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार या कुणाला उमेदवारी देणार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, परंतु कदाचित आज संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडून सुद्धा त्यांचे उमेदवार जाहीर केले जातील। पण महाराष्ट्रातून भाजपने 4 नावांची घोषणा आता केलेली आहे, त्यामुळे कदाचित जर महाविकास आघाडीने शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली नाही तर मग भाजप 5वा उमेदवार देणार का, हे सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं होतं ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने त्या निवडणुकीमध्ये रिस्की अशा प्रकारचा एक उमेदवार दिलेला होता आणि त्यावेळेस धनंजय महाडिक हे निवडून आलेले होते। त्यामुळं अशा वेळेस संख्याबळ नसताना किंवा संख्याबळ जुळवाजुळव करावी लागेल अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणखीन एक उमेदवार देणार का, या बाकीच्या पक्षांच्या उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर
ते सुद्धा पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? भाजपच्या यादीबद्दल, शिवसेना राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांच्या चर्चाबद्दल, जी नावं आता समोर येत आहेत, त्याचबरोबर महाविकास आघाडीमधून शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठवलं जाईल का, हे सुद्धा याबद्दल सुद्धा तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.